नमस्कार मित्रांनो, लॉ इन मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण भारतीय संविधानातील कलम 14 ते 18 या संबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मित्रांनो, थोडाही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, भारतीय संविधानातील कलम 14 ते 18 हे समानताबद्दल सांगते. तर भारतीय संविधानातील कलम 14 काय सांगते, तर कायद्यासमोर सर्वांना समान आणि सर्वांना समान संरक्षण असलं पाहिजे. म्हणजे भारतातील राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला ही समान संरक्षण असलं पाहिजे आणि समान संरक्षण सुद्धा असलं पाहिजे. म्हणजे तिहेरी तलाक यामध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे की त्यांना हिंदू महिलांना एकच लग्न करायचा अधिकार आहे, तर मुस्लिममध्ये 3-3 लग्न करून त्या महिलांची पिळवणूक होत होती आणि हे या भारतीय संविधानाला अपेक्षित नव्हतं. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा हा कायदा रद्द केलेला आहे. त्यानंतरचा आहे मित्रांनो भारतीय संविधानातील कलम 15. हे काय सांगते, तर भारतीय संविधानातील कलम 15 हे जात, धर्म, लिंग, पंथ या आधारावर भारतातील कोणत्याही नागरिकाला भेदभाव करता येणार नाही. म्हणजे तो विशिष्ट जातीचा आहे, विशिष्ट पंथाचा आहे, विशिष्ट भाषा बोलणारा आहे, तर अशा आधारावर त्याला भेदभाव करता येणार नाही. म्हणजे जर उदाहरणार्थ एखादा व्यक्ती जर तेलुगू बोलणारा असेल आणि त्याला विशिष्ट हॉटेलमध्ये येण्यास मनाई करत असेल, तर हे भारतीय संविधानातील या कलमाचं उल्लंघन आहे. त्यानंतरचं आहे मित्रांनो भारतीय संविधानातील कलम 16. हे काय सांगते मित्रांनो, तर भारतीय संविधानातील कलम 16 नुसार भारतातील राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला प्रत्येक नोकरीमध्ये समान संधी असली पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीला जात, धर्म, पंथ, लिंग या आधारावर नोकरी नाकारल्या जाऊ शकत नाही. त्यामुळे नोकरीमध्ये सुद्धा प्रत्येक भारतीयाला समान संधी असली पाहिजे, असे या कलमचं सारांश आहे मित्रांनो. तसेच मित्रांनो भारतीय संविधानातील कलम 17 हे काय सांगते, तर भारतीय संविधानातील कलम 17 नुसार अस्पृश्यता म्हणजे हे विशिष्ट जातीचं आहे आणि याला शिवू नका किंवा याला मंदिरामध्ये प्रवेश देऊ नका किंवा यांना हॉटेलमध्ये किंवा शाळेमध्ये प्रवेश देऊ नका, अशा संबंधीची या संविधानाने त्यांना सक्त मनाई केलेली आहे. म्हणजे अस्पृश्यता जर कोणी पाळत असेल तर या कलमनुसार तो गुन्हा आहे मित्रांनो. त्यानंतरचा आहे मित्रांनो 18. भारतीय संविधानातील 18 हे काय सांगते मित्रांनो, स्वातंत्र्यापूर्वी भारत देशामध्ये नागरिकांना विशिष्ट पदव्या दिल्या जायच्या, जसे राय बहादूर असेल किंवा विशिष्ट पदव्या द्यायला जायच्या. तर या कलमानुसार भारतीय नागरिकाला कोणत्याही पदव्या देऊ नये अशी सक्त या मनाई आहे. तसेच आंतरराष्ट्रीय दुसऱ्या देशाने सुद्धा भारतीय नागरिकांना अशा पदव्या देऊ नये किंवा घेऊ नये अशी सक्त मनाई या कलमामध्ये सांगितलेली आहे. मित्रांनो, 14 ते 18 हे भारतीय नागरिकाचे मूलभूत अधिकार आहेत आणि हेच भारतीय संविधानातील सर्व नागरिकांचं संरक्षण आहे किंवा आधार आहे. तर त्यामुळे हे कलम आपल्या सर्व भारतीयांसाठी महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा.